नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, आपल्या जसं रोज आपलं पैसे आपण कमवलेले संपतात, आपल्या हातानं खर्च काही आवश्यक काही अनावश्यक होत असतो आणि पैसे जेव्हा संपतात तेव्हाच पैशाची किंमत कळते। आता तसंच आहे माणसाच्या जीवनामध्ये। आपण शाळा शिक्षण शिकून आपण वय 25 26 30 असताना आपण कमवायला लागतो, तेव्हा बऱ्याच व्यक्तींना बचतीचं महत्त्व कळत नाही। परंतु अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो बचत करणं, कारण आता पूर्वी सरकारी नोकऱ्या होत्या, पेन्शन होती, इन्कम चांगलं होतं, महागाई कमी होती। आता सगळं चित्र बदललेलं आहे मित्रांनो। नोकऱ्या नाहीत, असल्या तर ते टिकतील गॅरंटी नाही, पगार कमी मिळतोय, मनासारखा आपल्या शिक्षणानुसार पगार मिळत नाही, आपण जास्त काम करून आपल्याला कमी पेमेंट मिळतं, हे सगळीकडे आहे आणि हे प्रमाण वाढत चालले। ह्याला काही करू शकत नाही, ह्याला एकच पर्याय आहे आपल्या हातात की बचत करणे, आपल्या खर्चावर नियंत्रण आणणे। जसं टू व्हीलर फोर व्हीलरला आपल्याला एक रीडिंग असते बघा, वेग किती वाढवायचा, तिथं लिहिलेलं असते रेड ग्रीन, असं का लिहिलेलं असते? कारण आपण धोकादायक प्रवास वेग वाढवू नये आणि त्याच्यातनं नुकसान होतं। अतिवेग असेल तर ॲक्सिडेंटमध्ये फार मोठी नुकसान होतं आणि कमी वेग असेल तर कमी नुकसान होतं। तसंच आहे, आपण पैशाचा खर्च करायला जर खर्च वाढवला तर आपलं नुकसान आहे, हे फक्त कळायला वेळ लागेल। आणि मित्रांनो, ते करू नका, बचत करा। LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, आयुष्यभर काम पण होत नाही, काम करू शकत नाही वयाच्या 60 नंतर आणि पैसे तर लागत असतात। हा प्रश्न आपल्या जिम्मेदारी वाढत असतात, मार्केटमध्ये महागाई वाढते, आपल्या जिम्मेदारी वाढतात आणि जिम्मेदारी पार पाडण्यासाठी जे पैसे कमवायचा वेळच कमी होतो, हे सगळ्याच्या जीवनामध्ये आहे। आणि तुम्ही जर जागरूकपणे जर ह्याच्यावर प्लॅनिंग नाही केलं तर आपली दुर्दशा होते, आपलं नुकसान होतं आर्थिक आणि मानसिक टेन्शन त्याच्यावर फ्री मिळतं। म्हणून ज्याच्याकडे पैसे नाही त्याला मानसिक ताणतणाव जास्त असतो आणि त्याचा जास्त विचार करून BP शुगर होतं, शरीराची हेल्थ बिघडते आणि परत हॉस्पिटलला खर्च चालू होतो। म्हणजे असं एक दुष्ट चक्र निर्माण होतं आणि हे चक्रातनं माणूस संपून जातो, परंतु हे चक्र कधी संपत नाही मित्रांनो। त्याच्याविषयी अज्ञान ठेवणं म्हणजे चुकीचं आहे, किंवा आपण जे पैसे कमवतो त्या पैशाचं आर्थिक ज्ञान असणं गरजेचं आहे। जर असं नाही केलं, निष्काळजीपणा केला तर आपल्याला फार मोठं आर्थिक संकट येतं आणि ही पिढ्यानपिढ्या आहे, म्हणून तर गरिबी आहे मित्रांनो। ह्यासाठी LIC ऑफ इंडियाकडे आपल्याला LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे, LICकडे आयुष्यभर पैसे देणार प्लॅन आहे, आयुष्यभर इन्शुरन्स। कारण इन्शुरन्स म्हणजे सिक्युरिटी असते मित्रांनो। जसं निर्जीव वस्तूला आपण घराला वस्तू ठेवल्यानंतर दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, वॉचमॅन ठेवतो, किंवा टू व्हीलर फोर व्हीलरला आपण ब्रेक लावतो, हे दुर्घटना होऊ नये म्हणून हे ब्रेक असतात, किंवा कुलूप पण लावतो। तर मित्रांनो, आपलं उत्पन्न कंटिन्यू येण्यासाठी ही इन्शुरन्स पण असतो आणि बचत पण, दोन्ही कॉम्बिनेशन आहे मित्रांनो। पैसे पण वाढतात, पैसे वापरायला मिळतात आणि हे आयुष्यभर। आता लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे, लवकर घ्या, मला फोन करा आणि वेळ लावू नका, वेळ लावला तर तुमचं नुकसान होईल। ओके, थँक्यू।